की असं असं आंदोलन चालू आहे तुम्हाला यावे लागते। मी म्हणलं हा मागता आलो। शेवटी लढा हे समाजाचा आहे, कोण्या व्यक्तीचा नाही आहे आणि कोण्या व्यक्तीच्या विरोधात नाहीये, कोण्या पक्षाच्या विरोधात नाहीये, कोणाच्या विरोधात, सरकारच्या विरोधात लढा आहे। आणि कारण सरकार त्या सत्तेमध्ये बसलेल्या सरकारचं कर्तव्य आहे की त्यांनी लोकांच्या समस्या सोडवणं, लोकांची मागणी काय आहे ती बघून घेणं आणि त्याच्यावर न्याय करणं ही सरकारची जबाबदारी असते आणि ती सरकारनं पार पाडावी। यासाठी सगळा समाज एकवटला आहे। मी समाजातल्या सर्व बंधू भगिनींचं मनपूर्वक स्वागत करतो, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि तुम्हाला खात्री देतो की येणाऱ्या अधिवेशनामध्ये लोकसभेमध्ये सुद्धा तुमच्या समाजाच्या बाबतीतला आवाज उठवण्याची जबाबदारी ती माझी असेल हे आपल्याला आवर्जून सांगतो। आता आम्ही मुख्यमंत्र्याला देखील पत्र लिहितोय, आम्ही टाईप करून आणले, मी सही करून देतोय। पण लोकसभेमध्ये तुम्हाला बघायला मिळेल की तुमच्या खासदारांना लोकसभेमध्ये सुद्धा बंजारा समाजाला एसटी मध्ये समाविष्ट करण्यासाठीची मागणी लावून धरलेली तुम्हाला बघायला मिळेल, हे आपल्याला आवर्जून होतं। शेवटी जे समाजाच्या हिताचं आहे, जे समाजाच्या महत्वाचं आहे त्या गोष्टी करायला आपण कुठेही मागे पुढे बघायचं कारण नाही। शेवटी धनगर समाजाची हीच अवस्था होती की त्यांना धन ग र आणि धन ग ड ड र मध्ये फरक करून टाकलाय आणि महाराष्ट्रामध्ये धनगर समाज हा धनगड म्हणून त्याला बाजूला केले, धनगर नाही म्हणून त्याला बेकू ठेवले, त्याला सवलती एसटीच्या त्यालाही मिळाल्या नाहीत। आता एसटी समाजातल्या बांधव